जय शिवराय मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आज आपण चाललो आहोत इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी PHN टेक्नॉलॉजी येथे, जे की आहे विमाननगरला। तर इथपासून अप्रॉक्सिमेटली 11 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि आज खूप ट्रॅफिक दिसत आहे मांजरीमध्येच। तर चला व्हिडिओला फॉलो करत रहा। सोमभाऊ ने झोप घेतलेली आहे आता। आपण मध्ये आलोय। थांबा थांबा थांबा, काय लगा काय तुला आणि ब्रांच कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग। ठीक है, सो सेकंड ईयर से गया, थर्ड ईयर से कोई नहीं है ना, सिर्फ कंप्यूटर साइंस से। I welcome all of you on behalf of PHN Technology for your industrial tour. Where is your faculty members? Where are your faculty members? ठीक आहे, याच्या आधी कोणी इंडस्ट्रियल व्हिजिटला गेले नाही? ठीक आहे, आणि इथे इंडस्ट्रियल व्हिजिटला आहे। ओके, कोणी नॉन महाराष्ट्रीयन वगैरे आहे का? नाही।
कोणी कंपनीबद्दल रिसर्च वगैरे केलाय का? So we are PH Technology. We work in EdTech domain. Do you understand the meaning of EdTech? No? Yes. Who understand? Who responds with yes? Okay. What is EdTech? Right. Okay. As there are multiple domains associated with the technology like FinTech, Infotech, Biotech, we are also in EdTech. अवॉर्डियस गोष्ट आहे आमच्यासाठी आम्ही परफॉर्म करू शकतो. सो ऍट दॅट मोमेंट त्याची स्टॅबिलिटी असते थ्रू आउट द ऑपरेशन्स की जो स्वतः अनस्टेबल होणार नाही किंवा पडणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन याच्यामध्ये आम्ही असे ऍक्शन ठेवले असतात की तो एका पायावरती स्वतःची स्टॅबिलिटी मेंटेन करतो ज्यावेळेस त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पूर्ण हललेलं असतं. ओके, सो अशा प्रकारचे ऍक्शन्स करतो. मोर ओव्हरली ऍक्टिव्हिटी चालणं बोलणं नॉर्मल गोष्टी आहेत. अरे लागेल त्याला युजिंग इट्स एबिलिटी थ्रू आउट द ऑपरेशन्स अशा प्रकारचे ऑपरेशन आमचा रोबोट परफॉर्म करू शकतो. आणि all of that is customizable in lecture so that we can add, we can update, we can delete. शेक हँड पण करतो जर कोण समोर असेल तर. प्लस टॉप पेक्षा जास्त काही करू शकतो जसं की पुशअप, नॅचरल ऍक्शन त्याच्यामध्ये अजून एक मोड आहे जो आहे स्टेबल मोड. जसं तुम्ही बघू शकता जर मी एंटर क्लिक केली तर तो स्वतः ऍडजस्ट करतो विथ द हेल्प ऑफ गायरो सेन्सर. माहिती आहे सर्वांना कशासाठी यूज करतो आपण? बाकी कॅमेरा मेकॅनिझम म्हणतो सर्व लॉक मेकॅनिझम. जर कुणाला वेव्ह करायचा असेल डिफ्युजिंग द बॉक्स बिगिनिंग ऑफ द ऑब्जेक्ट. कुणाला हाय करायचं असेल जर कोण कुठले गेम खेळायचे असेल तुम्हाला लाईक एक्झाम्पल फुटबॉल तर तो किक पण करू शकतो. प्लस विथ दॅट बॅकवर्ड अटॅक मागं जायचे स्पीडमध्ये जे मोशन्स असतात. प्लस ह्याच्यामध्ये सेम श्वानामध्ये जो किक बॅलन्सिंग मोड होता गायरो सेन्सर यूज केलेला आहे त्याच्यामध्ये पण तो आहे की तो कोणत्याही टेरेंटवर कोणत्याही रिजिड आणि इन्क्लाइन सरफेसवर चालू शकतो. प्लस त्याचा एक सेम कंट्रोलर आहे जे तुम्ही श्वानाला कंट्रोल यूज करता. सेम पेचन प्रत्यय म्हणून आहे ऍप्लिकेशन त्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन कंट्रोल करू शकता. फॉर एक्झाम्पल हिचं एवढे एक स्मूथ फंक्शनॅलिटी आहे की तो कोणत्याही डायरेक्शनल विथ एक्स वाय ऍक्सिस जो आहे तुमचा ह्या
There are some limitations. आता सेशन संपलेला आहे आणि आपण माहिती लाईटच नाही थांबतो. असं आपोआप नाही करत. मग ते इकडं ते डिझाईन होतं किती वेळ लागतो प्रत्येक पार्ट डिपेंड करत. आता एवढीसं हँड बनवण्यासाठी 2.5 hours 3 hours असं डिपेंड करतं थोडं पार्ट. इंडस्ट्रियल विजिट हॅज बीन एंडेड. तर आपण आता बसकडे चाललो. इंडस्ट्रीमध्ये तसं बघायला गेलं तर खूप काही होतं. माझं व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तुम्ही. व्हिडिओ चालू आहे का? सगळं पाहिलं आहे आपण. चला बसमध्ये जाऊया.